घेतली आणि जनतेने तो विश्वास ठेवला, हा त्याचा खरा विजय आहे। त्यामुळे या सज्जन शक्तीचा हा विजय आहे। त्यामुळे या सर्व जनता जनार्दनांचे आणि या यशासाठी लढणाऱ्या आमच्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, आमचे नेते, सर्व नेत्यांचे, आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय रक्षाता, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय गुलाबभाऊ, आदरणीय अजितदादा, आदरणीय अनिलदादा, तसेच सर्व स्थानिक आमच्या सर्व नेत्यांच्या मनापासून खूप सारे धन्यवाद की त्यांनी आम्हाला संधी दिली। आणि या हा अत्यंत भावनिक क्षण आहे। लाडकी बहिणी काय लाडक्या बहिणींचा यातून आपलं लक्षात आहे की विरोधकांनी किती जरी हे केलं असलं तरी मात्र आमच्या लाडक्या बहिणींनी या पवित्र बंधुप्रेमचं जे नातं आहे ते जपलेलं दिसत आहे। त्यांनी पवित्र आशीर्वाद आम्हाला दिलेले दिसत आहेत, ह्याच्यातून लक्ष येत आहे हे सज्जन शक्तीचा हे आहे। आणि मला एकच सांगायचं आहे की यावर विधानसभा क्षेत्रामध्ये सामाजिक शांतता करणं खूप गरजेचं आहे। आणि या सामाजिक शांततेसाठी जे जे समाजकंटक करतील त्यांचा मात्र याच्यापुढे हिशोब केला जाईल हे जेवढं सांगतो। आणि त्यामुळे आणि यापुढे पूर्ण या विधानसभा क्षेत्राच्या प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आम्ही पूर्ण महायुतीचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्णपणे आम्ही हजर राहू, प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येकाच्या पाठीमागे आम्ही राहू हा शब्द देतो। धन्यवाद। पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये किंवा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मतदारसंघात 1 लाखाचा टप्पा तुम्ही पार पाडलाय, काय सांगाल याबद्दल? हा अत्यंत हा 1 लाखाचा टप्पा पार पडला अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे। आपल्याला माहिती आहे काय या मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये घडलंय आणि कदाचित त्याचं फलित असावं। लोक कंटाळलेले आहेत, सामाजिक शांतता इथे काहीतरी विघ्न संतोषी लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला प्रत्युत्तर कदाचित हे असावं असं मला वाटतंय। त्यामुळे या खूप अत्यंत भावनिक हा क्षण आहे। भाऊ हरिभाऊंचा पराभवाचा बदला आपण घेतला, कसं वाटतं तुम्हाला या गोष्टीकडे, कसं बघता तुम्ही? बदला असं म्हणता येणार नाही, मात्र कुठेतरी 15,000 मतांनी थांबावं लागलं होतं आणि मतदारांचा कौल त्याही वेळेला मान्य केला होता आणि आता या मतदारांचा आम्ही कौल अत्यंत नम्रपणे आम्ही मान्य करतो। तुमच्याबद्दल नेरेटिव्ह पण सेट केला होता, कारखान्याचा विषय असेल वगैरे वगैरे, तर काय या बाबतीत? हे का नरेटिव्ह हे निवडणुकीच्या काळामध्ये जे नरेटिव्ह सेट केले असतात ते सगळ्यांना माहिती आहे, राजकीय नरेटिव्ह असतात, हे राजकीय नरेटिव्ह असतात, असं कधी नसतं। विरोधक त्यांचं काम करत असतात, मात्र आम्ही आमच्या निवडणुकीमध्ये कधी त्यांच्या नरेटिव्हला उत्तर दिलं नाही, आम्ही त्यांना नेहमी दुर्लक्ष केलं। त्याचं कारण आहे कारण हे सगळं फेक नरेटिव्ह आहेत आणि फेक नरेटिव्ह करण्यामध्ये आमची विरोधक प्रचंड माहीर आहेत। भाऊ काय विकास आता हे असणार आहे? आपण बघा अत्यंत सुशासन असेल, विकासाचा प्रत्येक घटकासाठी विकास असेल, केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या आपल्याला माहिती आहे हे डबल इंजिन सरकार आलं आहे। डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातल्या प्रत्येक योजनेचा फायदा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे। शेतकऱ्यांसाठी असेल, युवकांसाठी असेल, महिलांसाठी असेल, आमच्या मातृशक्तीसाठी असेल, सगळ्यांसाठी अनेक योजना आम्ही पोहोचवू। आणि आम्हाला माहिती आहे सुशासनसोबत विकास आणि विचार हे तिघ जण आम्ही घेऊन जनतेसमोर 5 वर्षात अनुभवेल एक नवीन पर्व सुरू झालं आहे आणि जनता अनुभवणार आहे याची आम्हाला खात्री आहे। धन्यवाद। नोटा 28, एकूण नोटा 1,111, एकूण मते 9,453, एकूण एकंदर 1,69,820। धन्यवाद। नहीं नंतर हम तुम्हारे साथ हैं।